विचाराने जी माणसं एकत्र येत असतात ती माणसं अखंड एकत्र राहत असतात आणि आपल्या कृतीतून समाजाला विचार देण्याचा प्रयत्न करत असतात. जगद्गुरू तुकोबारायांचा जो अभंग आहे ना तो अशाच पद्धतीचा आहे. तुम्ही शब्दाने लोकांना कितीही शिकवण्याचा प्रयत्न केला तरी मला नाही वाटत की शब्दाने लोक सुधरतील म्हणून. विठाला 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 विठाला. शब्दाने जर माणसं सुधारले असते, शब्दाने जर सगळंच काही झालं असतं ना तर समाजामध्ये कृतीला महत्त्वच राहिलं नसतं महत्त्व राहिलं. पण मला असं वाटते आजही कालही आणि उद्याही जे या समाजामध्ये महत्त्व आहे ते शब्दाला नाही, समाजामध्ये जे महत्त्व आहे ते फक्त कृतीला आहे. लक्षात ठेवा. तुमचे शब्द किती गोड आहे याहीपेक्षा त्या शब्दानुसार तुमची कृती कशी आहे हे लोक पाहत आहेत. माझ्या महाराजांनी तर स्पष्ट सांगितलं की बाबा रे तुम्ही दर्शन घेतलं पाहिजे. नम्र झाला भूता तुम्ही दर्शन घेतलं पाहिजे नाही का. तुम्ही नम्र झालं पाहिजे, तुम्ही साधूची सेवा केली पाहिजे, तुम्ही त्यांच्या चरणावर आपलं डोकं ठेवलं पाहिजे. पण कोणाच्या चरणावर डोकं ठेवलं पाहिजे? महाराजांचा संदेश आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, त्याची वंदावी पाऊले, त्याची वंदावी पाऊले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, त्याची वंदावी पाऊले, त्याची वंदावी पाऊले. हे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, त्याची वंदावी पाऊले, त्याची वंदावी पाऊले. हे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, त्याची वंदावी पाऊले, त्याची वंदावी पाऊले. सांगी आण करी आण तया कैसे ब्रह्मज्ञान. त्याची कथनी वेगळी आहे आणि करणी वेगळी आहे. त्याला कसं महत्त्व प्राप्त होईल? बरं जाऊ द्या महत्त्वाचं दादा, पण कथनी आणि करणी वेगळी आहे ना त्या माणसाला जीवनामध्ये समाधान सुद्धा कधी प्राप्त होणार नाही. कथनीप्रमाणे करणी असेल तर त्याचं समाधान कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. आणि कथनीप्रमाणे जर करणी नसेल ना तर त्या माणसाचा एकांत वाईट गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. कथनी चांगली आहे, कथनी खूप सुंदर आहे. कथनीमध्ये सुंदर राहावंच लागते महाराज. माझ्या बंधू आणि भगिनींनो असं म्हणावं लागतं. खरं म्हणजे तुमच्यासाठीच आम्ही आज सगळं नाही का माझ्या बंधू आणि बदलत असतात. समजा विद्यार्थी असले समोर तर माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, शिक्षक असले तर माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, कामगार असले तर माझ्या कामगार बंधू आणि भगिनींनो, शेतकरी असले तर माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो. मागल्या वर्षीचा कापूस या वर्षी जसा ठेवला तुम्ही या वर्षीचा कापूस सुद्धा पुढच्या वर्षी तुम्ही जपून ठेवा. नाही दादा, माणसाचा विठाला 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 विठाला. अरे कमी करणं ते बेसूर वाजते जास्त असलं की. हां हां आता व्यवस्थित वाजते. जास्त आवाज असला की बेसूर वाजते. बरोबर आहे ना? चुकले नाही.
म्हणजे मला स्वर समजत नाही बरं, तरी पण मला वाटतं की मी बेसूर असल्यामुळे ते बेसूर वाटतं की काय सांगा. एक लक्षात ठेवा, खरं सांगतो मी तुम्हाला, माणसाचा लोकांत वाईट असला तरी चालेल, पण एकांत चांगला असला पाहिजे. गुरुजी बरोबर आहे. लोकांताचा विचार काही दिवस लोक करतील, पण एकांतातलं समाधान माणसाच्या जीवनामध्ये नसेल ना, लोकांत कितीही चांगला असू द्या. आमच्या संतांचा लोकांत बिघडलेला होता. जगद्गुरू तुकोबारायांना लोकांनी घराच्या बाहेर काढून दिलं, गावाच्या बाहेर काढून दिलं. असा लोकांत होता महाराजांचा. दुष्काळी आटीला द्रव्यनीला मान, श्री एक अन्न अन्न करता मेली. महाराजांचा लोकांत इतका बिघडला होता की महाराजांना म्हणावं लागलं, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. जोपर्यंत पैसा होता तोपर्यंत मान होता लोकांमध्ये. पैसा गेला, पैशासोबत मानही गेला. माझ्या राजांनो, पैशासोबत माणसाचा मान जात असतो. नाही का? पैशासोबत मान जात असतो. माणसं माणसाची सोबती नाहीत, माणसं पैशाची सोबती आहेत. माणसं माणसाची सोबती नाहीत, माणसं पदाची सोबती आहेत. हे दुर्भाग्य आहे बरं का. हे दुर्भाग्य पशुमध्ये नाही, ते फक्त माणसामध्येच आहे. बघा, नावं जी पडतायत ना, ती माणसाची नावं नसतात, पैशाची नावं असतात. पैशाला एक नाव नाही, पैशाला 3 नाव आहेत. पैसा तेरो 3 नाम, परशा, परशु आणि परशुराम. अजिबात पैसा नाही ना, परशु म्हणतायत लोक, परशा म्हणतात. ए परशा, थोडा जमला ना परशु म्हणतायत. जास्त झाला ना परशुराम म्हणतात. त्याहीपेक्षा जास्त झाला ना परशुराम शेठ म्हणतात. त्याहीपेक्षा जर जास्त झाला ना तर वंदनीय परशुराम शेठ म्हणतात. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, हा सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी. हा धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी. आळंदीला होतो आम्ही. मंडई धर्मशाळेमध्ये 2 तास पहारा केल्याशिवाय आम्हाला आठाणे भेटत नव्हते. आपली सगळ्यांची परिस्थिती लहानपणची तशीच आहे. आठाणे कधी 12ने भेटत होते. त्याचं संध्याकाळी आम्ही शेंगदाणे आणि गूळ घ्यायचो. जनार्दन महाराजांना माहीत आहे की आपण जलाराम मागायला जायचो. आळंदीला जी राहत असतील त्यांना जलाराम माहीत आहे, लक्षात आहे ना. तुम्हाला नाही समजणार जलाराम. जलाराम असा की 2 तास त्या रांगेमध्ये उभं राहिल्याशिवाय आम्हाला पोळी भेटत नव्हती. ती पोळी गव्हाची नव्हती, मैद्याची होती, नाही का. ती जास्त वेळ जर राहिली ना तर जेवायला एकच जण आहे, 2 जण लागायची. ती थोडी पोळायला 2 जण. तेवढी पोळी, एवढासा भात, एवढासा शिरा आणि वगराडभर कढी. 2 तास जय जलाराम बाप्पा, जय जलाराम. भिकाऱ्याच्या लाईनमध्ये उभे असायचो. पहा, आमच्या बहिणीने एकदा पाहिलं, आम्हाला खूप रडली होती. काय करतो म्हणे जोगड्या तू इथं, काय कमी आहे तुला, आम्हाला लाज वाटते तुझी. खरं म्हटलं होतं, तुला पाहून आम्हाला लाज वाटते म्हणे. आम्ही कधी श्रीमंताच्या घरी, आपली काय नाव काय, आपलं गाव काय, नाव काय, गाव काय, तू जोगड्या इथं भीक मागतो. म्हटलं जा, भीकच मागायला आलो.
माझ्या ज्ञानोबा रायाने जर मागितलं असेल तर मला मागायला काय लाज आहे. कोणीच भेटत नव्हतं महाराज. गावातले लोक सुद्धा मार्ग सोडून निघून जात होते. याचा अर्थ असा आहे, बेमान आहे बरं का हे, जनता लक्षात ठेवा. खरंच बेमान आहे. बेमान आई रे बेमान दुनिया, आई रे म्हणा, आई रे बेमान दुनिया, आई रे, 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 आई रे, आई रे बेमान दुनिया, 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 आई रे. इकडे या. लाईव्ह आहे लाईव्ह. कितीही समजदारी असू द्या, किती शहाणपणा असू द्या, किती माणुसकी असू द्या, मान नाही महाराज. दारिद्र्यम खलु पुरुषस्य जीवितम मरणम म्हटलं चाणक्याने. हितम अपि अधनस्य वाक्यम न बुरियते म्हटले चाणक्याने म्हटले. चाणक्य असं म्हणतात, खूप हितकारक सांगणारा माणूस होत्या, पण तो जर गरीब असेल तर लोक त्याचं ऐकत नाही. काय विचित्रपणा आहे हा. किती हिताचं असू द्या, किती हिताचं असू द्या, तो जर गरीब असेल तर लोक त्याचं ऐकत नाही. किती अनहिताचं असू द्या, श्रीमंत असेल तर लोक त्याचं ऐकल्याशिवाय राहत नाही. काय बेमानकी आहे. कसा उद्धार होईल तुमचा? संताचं जर तुम्ही ऐकत नसाल लेको, तर तुमचा उद्धार करेल कोण? किती हिताचं असलं तरी येतो हिताचा कडवडा, पडती हाती म्हणून काळा. किती हिताचं असू द्या, ऐकत नाही तो लोक. महाराज म्हणतात, वाजत से बोंब कोणी नायका ठिकाणी, नायका ठिकाणी, हरी हरी ना म्हणता, हरी हरी ना म्हणता, या थोर झाली हानी. हे वाजत से बोंब कोणी नाही ठिकाणी, कोणी नाही ठिकाणी, हरी हरी म्हणता, हरी हरी ना म्हणता, या थोर झाली हानी. वाजत से बोंब कोणी नाही ठिकाणी, हरी हरी म्हणता, या थोर झाली हानी. हरी हरी म्हणता, या थोर झाली हानी. वाजत से बोंब कोणी नाही ठिकाणी, हरी हरी म्हणता, या थोर झाली हानी. हरी हरी म्हणता, या थोर झाली हानी. म्हणून धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, असा प्रघात आहे. धनवान माणसाला किंमत आहे. नवीन सरपंच झाले. सरपंचाला 26 जानेवारी झाली. आता 26 जानेवारीला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, बरोबर आहे ना? त्याच्यात काही आहे का नाही? 15 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारीच्या दिवशी सत्ता मिळाली. त्याला प्रजासत्ताक दिन असं म्हणतात. ती सत्ता त्या स्वातंत्र्याने प्रजेच्या हातात दिली. ती प्रजाच्या हातात आली की नाही मला माहीत नाही. ती काही लोकांच्या हातातच राहिली. तुमच्या हातात फक्त 5 वर्षांनी एकदाच आली. आणि म्हणून याला प्रजासत्ताक दिन असं म्हणतात. 26 जानेवारीचा दिवस नवीन झालेले सरपंचाला जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये बोलावणं. आल्यानंतर सरपंचाने पहिल्यानेच बिचाराने शाळा पाहिली होती.
त्याच्या अगोदर शाळेमध्ये जाण्याचा काही योगच आला नव्हता. आणि सरपंचाने त्या क्रांतीवीराच्या फोटोची पूजा केली आणि सरपंच साहेबाला त्या तिरंग्यापर्यंत बोलावलं. त्या सराने त्यांना असा शालूट मारला आहे ना, असाच मारतात ना शालूट. आता सरपंचाला काहीच माहीत नव्हतं आपल्याला काय करायला पाहिजे. त्याने काहीतरी हालचाल केली आणि शेवटी तिरंगा फडकवण्यात आला. सरपंच साहेब ऐटीत आपल्या खुर्चीवर जाऊन बसले आणि आता पोरो 26 जानेवारी या दिवसाबद्दल आपल्या गावचे सरपंच साहेब तुमच्याशी बोलणार आहेत. सरपंच साहेब उभे राहिले. माईकशी आणि त्यांचीसुद्धा पहिल्यानेच भेट होती. सरपंचाने पहिले फुका मारल्या, आपली तंबाखू अगोदर नाईकला देऊन टाकली आणि सरपंचाने आता बोलायला सुरुवात केली. पोरो हो, आजची 26 जानेवारी, वा रे वा 26 जानेवारी. तुमच्या माहितीसाठी सांगतो पोरो, याला म्हणतात 26 जानेवारी. काय झेंडा, काय झेंडा, काय चॉकलेट, चॉकलेट चॉकलेट. वा रे वा पोरो, 26 जानेवारी आणि याला म्हणतात पोरो 26 जानेवारी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला हे गोष्ट माहीत असली पाहिजे म्हणून सांगतो, तुमचा याच्यावर अभ्यास नसेल म्हणून सांगतो की पोरो आजची 26 जानेवारी, याचं कारण कालची 25 जानेवारी होती म्हणून आजची 26 जानेवारी. याच्या पुढचं तर आणखी आहे. इतकी चांगली 26 जानेवारी सगळ्या शिक्षकांना मी सांगू इच्छितो की इतकी चांगली 26 जानेवारी तुम्ही वर्षाने का साजरी करता. हे आणखी महत्वाचं. प्रत्येक वर्षाने का साजरी करता. प्रत्येक आठवड्याला ही 26 जानेवारी आपल्या शाळेत साजरी झाली पाहिजे. घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक ते सांस लहे वो अपनी लाश बिछा दी. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों, जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनके जरा याद करो कुर्बानी. देश में थी दिवाली, ओ खेल रहे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, ओछे रहे थे बोली, खून गवा पर्वत पर, खून था हिंदुस्तानी, शहीद हुए हैं उनके जरा याद करो कुर्बानी. जय हिंद, जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद की सेना. 26 जानेवारीच्या दिवशी तर लोक आठवण ठेवा की ज्यांनी काय केलं आपल्यासाठी म्हणून. आता मला त्याशिवाय देता येत नाहीत. देता आल्या तरी या आसनावर देणं बरोबर नाही. मूर्ख म्हणतोय फक्त. 700 वर्षे लोक तुम्ही यवनाच्या ताब्यात राहिलात. 190 वर्ष तुम्ही इंग्रजांच्या ताब्यात राहिला. तरी तुम्ही फक्त खुर्चीचाच विचार करताय रे. तरी फक्त तुम्ही पदाचाच विचार करताय रे. तरी फक्त तुम्ही लोक फक्त पाकिटाचाच विचार करताय रे. कोण करणार देशाचा विचार.
कोण करणार धर्माचा विचार, कोण करणार या देशातल्या गोमातेचा विचार, कोण करणार? माणसावरच अपेक्षा आहे ना, माणसापासूनच अपेक्षा आहे ना. एके केली खेचरे, एके केली भूचरे, एके केली जलचरे, चरे अचरे ते केली निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी ना. देवासारखा देह दिला तुम्हाला, देवासारखा. देवाला जो देह दिलाय तोच देह तुमचा आहे ना. तुमच्यापासून जर ही अपेक्षा असेल, तुम्ही लेखो फक्त आणि फक्त पदाचा आणि फक्त बस पक्षाचा सुद्धा नाही, पक्षाचा सुद्धा. तुमचं काय मत आहे? मतलब के दुनिया में कौन किसी का होता है जनार्दन महाराज. मतलब के दुनिया में कौन किसी का होता है, जो अपना होता है वो भी 40 लेकर जाता है. सब ये पैसों के भाई, दिल का साथ नहीं कोई. सब ये पैसे के भाई, दिल का साथ नहीं कोई. पैसे के भाई, दिल का साथ नहीं कोई. सब ये पैसे के भाई, दिल का साथ नहीं कोई. अपने पल्लों में पैसा है तो लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो. अरे पैसे आहेत का? अपने पल्लव में पैसा है तो लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो. याला काही करायचं काम नाही. इथं लाख रुपये पगार आहे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. पैसे के भाई, दिल का साथ नहीं कोई. पैसे के भाई, दिल का साथ नहीं कोई. तुमच्यामुळे शिकलो मी. नाही तर आम्ही म्हटल्यावर तर कुंभारवाड्यात बसल्यासारखं वाटेल तुम्हाला. माझ्या राजांनो, पैशाला किंमत आहे, पदाला किंमत आहे. असू द्या. मला आनंद वाटतो या ठिकाणी बोलताना. मी खरं सांगतो तुम्हाला, फुलसावंगी मला माझंही गाव वाटतंय. मला अनेक गावं माझे असतात, कीर्तनाचे असतात. मी कालच्या गावाला कुठं होतोय मला माहीत नसते. माधव महाराज, मला फुलसांगवीला जायचं म्हटलं की मला फुलसांगवीचा रस्ता सुद्धा माहीत आहे, लक्षात ठेवा. अनेक दिवसापासून महाराजांपासून मी येतो. मला आणखी या गोष्टीचा आनंद वाटतो की तेव्हापासून जे मी कार्यकर्ते झटताना पाहतो ते आजही आहेत. आजही नाही ते बदलतात, नाही का? ते खांदेकरी जसे बदलतात ना काय काय. इथं खांदेकरी अजून बदलले नाहीत. नाही आणतातही बिचारे, नेऊनही टाकतात. अर्थात विषय असा आहे, किंमत आहे. पदाला आणि पैशाला लोक किंमत देतात, पण पुढे चाला, त्याहीपेक्षा साधूला जास्त किंमत आहे.
जो ती पदावर असूनही साधू असेल तर त्याची किंमत थोडी वेगळीच असते महाराज, आणि मानली पाहिजे, उपकार मानले पाहिजेत. एक वाक्य बोलू का? माती तर आहेच, पण जो मातीचे घट बनवतो ना त्याचे उपकार मानले पाहिजेत. सोनं तर आहेच, पण सोन्याचे जो अलंकार बनवतो ना त्याचे उपकार मानले पाहिजेत. स्वातंत्र्य तर आहेच, स्वातंत्र्य तर आहेच, पण मला असं वाटते जो आपल्याला रामप्रभूचं मंदिर देतोय ना त्याचे उपकार मानले. विठाला 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 विठला विठला बनाएंगे मंदिर कसम तुम्हारी राम प्यारा है पुरी का राम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे. अरे आम्हाला तर आनंद होईस ना महाराज. आमच्या विचाराचा जर एखादा माणूस असेल तर त्याचा आनंद आम्हाला होऊ नये? होऊ नये? तुमचं काय मत आहे? होऊ नये? आमच्या विचाराचा एखादा माणूस असेल, आमच्या विचाराचा एखादा वेळा गोशाळा करणारा असेल तर आम्हाला आनंद होऊ नये? एखादा माणूस जर अनाथांची सेवा करणारा असेल तर आम्हाला आनंद होऊ नये? होऊ नये? आम्हाला याच्यात आनंद असला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? आनंद होऊ नये? होऊ नये? एखादा जर स्वरात भजन म्हणणारा असेल तर आम्हाला आनंद होऊ नये? काय भजन झालं मगाचं मी ऐकलंय, तुमच्याच गावचे पोर आहेत वाटते, ते सुंदर म्हणत होते हो महाराज. नाही सुंदर म्हणत, हे इतके सुंदर म्हणतात हे गायक इथंच दिसत आहेत मला सगळे एका सोयीनं, दरवर्षी दिसत आहेत नाही का? आनंद होऊ नये आम्हाला त्या स्वराचा? जो माणूस स्वराचा असेल ना महाराज त्याला स्वराचा आनंद झाल्याशिवाय राहत नाही. तो स्वर कुठलाही असो. आमचे बंकट स्वामी महाराज फार फिरलेत. स्वामी महाराजांसारखं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर कोणी फिरलं नाही महाराज संप्रदायासाठी. स्वामी महाराज एकदा पिंपळगावला आले, आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये ते गाव आहे. त्या गावामध्ये आल्यानंतर त्यावेळेला कीर्तनकार काकड्याला सुद्धा हजर असायचे. आणि स्वामींचा काकडा प्रसिद्ध होता. स्वामींच्या काकड्यासाठी अगोदरच 2-2 हजार लोक येऊन बसायचे. बिना माईकचा काकडा होता महाराज. त्यांना पहा, त्यात पोरांना पहा, त्याला सांगा 2000पर्यंत महाराजांच्या चाली ऐकायला जायच्या. आजही काकड्यामध्ये ज्या चाली प्रसिद्ध आहेत आणि परंपरेच्या म्हटल्या जातात त्या स्वामी महाराजांच्या. उठा जागे भारे आता शरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा माझा दुःखभाग्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जना बंधू सोय रे पिसोन, सर्व मिथ्याये जाणो न चरण श्री महादेवा. ऐका, ऐकण्यासारखं आहे. घडलेल्या गोष्टी आहेत ह्या आत्ता. स्वर म्हणतो मी, स्वर. त्या ठिकाणी शौचाला निघाले होते सकाळी सकाळी. त्या गावामध्ये सकाळचा गण चालू होता 3:30 वाजताचा. 3:30-4 वाजतापर्यंत जो पुरतोय ना त्याला तमाशा म्हणतात. आणि बसल्या बसल्या स्वामींनी ते स्वर ऐकला. स्वामी तांब्या घेऊन तिथं गेले फळावर. महाराज तांब्या हातात होता. पोरगं वर उभं होतं म्हणणारं. 32 वर्षाचं वय होतं. विचारलं, का रे पोरा, नाव काय तुझं? रामचंद्र. काय लेका? रामचंद्र नाव आहे. तमाशा करतो? काय करू म्हणे बाबा, पोटासाठी करावं लागतं. चालशील का माझ्यासोबत? येईल बाबा, इच्छा असली तर. स्वर ऐकला, स्वर समजला, स्वर ऐकला, कळला, समजला.
आणि रामचंद्रला महाराज तमाशातून घेऊन आले. मग ते रामचंद्र राहिले नाहीत, ते रामचंद्र महाराज नागपूरकर झाले. एखाद्या व्यक्तीचा स्वर जर चांगला असेल तर स्वरातल्या माणसाला आवडणार नाही. एखाद्याचा ताल जर चांगला असेल तर तालातल्या माणसाला आवडणार नाही. मी तर असं म्हणतो की गायन आणि हे चालू असताना महाराज 2-4 बिना तालातले माणसं तुमच्या समोर ठेवले की मेले समजा तुम्ही. बरोबर आहे ना. त्याचे टाळी ते बिना तालाची वाजवली पाहिजे फक्त त्याने, है ना. पण हे स्वरात जे असतील, तालात असतील, त्यांना समजेल ना. जे तालातच नाही त्यांना ताल काय समजेल. एखादा माणूस जर चांगलं काम करत असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला प्रेम असलंच पाहिजे. का आमच्या रामलल्लाच्या समोर तर एखादा माणूस साष्टांग दंडवत करत असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला प्रेम असलं. बाकी वेगळं, बाकीचा विषय नाही. पण आमचं तत्व आहे ते विठ्ठला 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 विठ्ठला. पुढे चला, मला अभंगाकडे जायचं आहे. श्रीमंताला महत्व नाही असं नाही, पण श्रीमंताचं महत्व साधू एवढं मोठं नाही. साधूचं महत्व यापेक्षा वेगळं आहे, यापेक्षा वेगळं आहे. मी तुम्हाला प्रयोगाने सांगतोय. सांगा चोपदार, आपल्या देशातले पहिले अर्थमंत्री कोण? त्याला विचारा. तुम्हीच विचारा, मी घाबरतो त्याला. ते नाही माहीत, नाही माहीत. आपल्या देशातले पहिले न्यायमंत्री कोण? तुम्हाला राजकीय लोकांना सुद्धा सांगता येत नाही. किती वर्ष झाले? 70-75 वर्ष झाले, असंच ना. 75 वर्ष झाले. आपल्या देशातले पहिले रेल्वे मंत्री तुम्हाला सांगता येत नाही. रेल्वे मंत्री हे पद कमी असते, लहान असते. का त्यांना फुलं टाकण्यासाठी JCP लागते महाराज. एवढं पद असते ते, एवढं मोठं पद असते ते. पण 75 वर्षामध्ये तुम्ही त्या पदाला विसरलात. पण आजही तुम्ही माझ्या ज्ञानोबा राहायला विसरायला तयार नाही. श्रीमंतीमध्ये आणि साधूमध्ये हा फरक आहे. राहिल्या त्या कीर्ती जगामादी, राहिल्या त्या कीर्ती जगामादी, राहिल्या त्या कीर्ती जगामादी, राहिल्या त्या कीर्ती जगामादी. ही माणसं फक्त शब्दाने मोठी आहेत, साधू कृतीने मोठी. इथे यायचं होतं आपल्याला. साधूची जी किंमत आहे ती शब्दाची नाही, ती कृतीची किंमत आहे. बोललो होतो मी की शब्दाला किंमत राहत नाही कृती नसेल तर. शब्द नसले तरी चालतील, कृती असली पाहिजे. पट्टीमध्ये नाव नसलं तरी चालेल, पण पट्टी असली पाहिजे. नाव अवघड आहे मोठं, पट्टी काहीच नाही, काही किंमत नाही. नाव नसलं तरी चालेल, पण वर्गणी असली पाहिजे. असंच ना. असेल तर बिचाऱ्याचं नाव लोक अंतकरणात कोरून ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. नाव नका बाबा, हे गुप्तदान घ्या, 1 लाख रुपये आणि करत जा तुमचा सप्ताह, नाही का. कृती महत्वाची आहे. शब्दाने जी माणसं समाजाच्या समोर येतात ते श्रीमंत असले तरी किंमत नाही, आणि कृतीने जे माणसं आपलं जीवन समाजापुढे ठेवतात
ते साधू गरीब असले तरी लोक त्यांना विसरायला तयार नाहीत. आजही 48 वर्ष झाले तरी आता ऐका, ही कृती करणं कठीण आहे. बोलणे सोपे परी करणे कठीण. बोलणं सोपं आहे, नेहमी सांगतोय आपण. युद्धाच्या गप्पा करणं सोपे आहेत, प्रत्यक्ष युद्ध करणं कठीण आहे. वैराग्याच्या गप्पा मारणं सोपे आहेत, पण वैराग्याने वागणं हे कठीण आहे. ज्ञानाच्या गप्पा सोप्या आहेत, पण ज्ञानाचे जे तत्व आहेत ते जोपासणं कठीण आहे. कर्माच्या गप्पा सोप्या आहेत, कर्म जोपासणं कठीण आहे. बोलणे सोपे परी करणे कठीण. वाचावदे परी करणे कठीण. वाचावदे परी करणे कठीण. वाचावदे परी करणे कठीण. वाचावदे परी करणे कठीण. इंद्रियाधीन झालो देवा. इंद्रियाधीन झालो देवा. इंद्रियाधीन झालो देवा. इंद्रियाधीन झालो देवा. ऐका, आता अर्धा तास राहिला आपल्याला, त्यातली 10 मिनटं आपल्याला शेवटी चालीसाठी द्यायची आहेत. 10:30ला मी बरोबर तुम्हाला सुट्टी देणार आहे. कृती सांगतोय मी, कृती महत्त्वाची आहे. आणि संत हे फक्त बोलत नाहीत, हे कृती करतात. आणि त्यासाठी जगद्गुरू तुकोबाराय काही उदाहरण देत आहेत. पहिलं जे उदाहरण देत आहेत कृतीचं, ते पंतोजीचं उदाहरण देत आहेत. पंतोजी कोणाला म्हणतात? गुरुजीला पंतोजी म्हणतात. पहिले त्याला पंतोजी म्हणायचे, नंतर त्याला गुरुजी म्हणायचे, आता त्यांना सर म्हणतात. सर, माझ्या खिशात माणिकचंदची पुडी आहे सर. आता सर म्हणतात. पूर्वी आईला मा म्हणत होते, नाही का? मा हा जो शब्द दिला ना आपल्याला, मा हा वासराने दिलेला शब्द आहे महाराज. या देशामध्ये, या पृथ्वी तलावर पहिला जीव जर कोणचा निर्माण झाला असेल तर ते गोमाता आहे. आणि पहिला जो शब्द निर्माण झाला असेल तर तो मा आहे. मा बघा तुम्ही, बछडा जन्माला आल्यानंतर पहिल्या दिवशी काय म्हणतो? मा म्हणतो ना, मा असंच म्हणतो ना, मा. हे गावरान गाईचा बछडा. जर्शा गाईचा काय म्हणतो बिचारा काहीच समजत नाही. मा हा जो शब्द दिला ना, हा आपल्याला गाईच्या बछड्याने दिला. लक्षात ठेवा, गाईने दिला. पहिला जीव जो निर्माण झाला तो गाय निर्माण झाला. पहिले आपण मा म्हणत होतो, मा, नाही का? नंतर आई म्हणायला लागलो. बरं, आई नको ग, आई नको ग, आई मज मारू नको ग, नाही नाही म्या पाहिली माती, आई म्हणायला लागलो. नंतर मला असं वाटतं आता मम्मी म्हणतात. मम्मी, नाही का? मला माहीत नाही, पण मला काही सुशिक्षित माणसाने सांगितलं तुमच्यासारख्या, की परदेशामध्ये मम्मी हे डेड बॉडीला म्हणतात. मेल्यानंतर त्याला काय म्हणतात? मम्मी. ते बिचारे मेल्यानंतर म्हणतात. नाही का? ना आपण लवकर मरायसाठी म्हणतो असंच ना, की मा आता तू बस झालं मम्मी, किती दिवस थांबतो बा. नंतर मम्मी म्हणतात. आता नंतर माम 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 काय मिळाय चाले काही समजत माम. आणि पहिले पप्पा म्हणत होते, पप्पा. आता डॅडी, आता डॅड डॅड. विठाला विठाला विठला विठला. पहिले पंतोजी म्हणत होते, अध्यापक म्हणत होते, गुरुजी म्हणत होते,
गुरुजी म्हणत होते इथपर्यंत आपण आलो. मला असं वाटते आताचं जाऊ दे, आपण गुरुजी म्हणताना शिकलेले आहोत. आपण आपल्या शिक्षकांना गुरुजीच म्हणत होतो. ऐका गड्या, गुरुजी यामध्ये गुरु हा शब्द आहे. गुरु 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 म्हणजे गुरु म्हणजे गुरु म्हणजे मोठा. त्याच्या विरुद्ध शब्द आहे लघु. लघु म्हणजे लहान. आमच्या चोले महाराजची कथा चालू आहे का? फार सुंदर कथा करतात ते. खरं म्हणजे मीच पहिल्याने इथं आणलं होतं त्याला बरं का सुरुवातला. जरा पाहिजे आमच्याकडे म्हणा नंतर कथा झाल्यावर. हा विनोद आहे पण चांगली कथा करतात. गुरु गुरु म्हणजे मोठा, लघु म्हणजे लहान. आता ऐका, गुरुला गुरु म्हणतात, गुरुला मोठा म्हणतात. फक्त मोठाच म्हणतात असं नाही, गुरुला देव सुद्धा म्हणतात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अर्थात गुरुला देवता समजतात. गुरुला मोठं का समजतात, गुरुला देवता का समजतात, याचं एक वाक्य बोलून जाईल. गुरुजी आपल्या विद्यार्थ्यासाठी लहान होतात आणि म्हणूनच गुरुजी खऱ्या अर्थाने मोठे होतात. जे दुसऱ्यासाठी लहान होत असतील ना, ती माणसं समाजामध्ये सुद्धा मोठी होत असतात. महाराज, जी माणसं फक्त मोठं 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 होण्याची अपेक्षा करतात ते कधीच मोठे होत नसतात. पण जी माणसं लहान लहान होण्याची अपेक्षा करतात त्या माणसाला लोक कधी लहान बनवू देत नसतात. प्रसंग आपण ऐकले आहेत. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण मला असं वाटतंय की एका उंचीची माणसं ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी कोणाची किती उंची आहे हे समजणार नाही. पण खुज्या माणसामध्ये जर एखादा उंच माणूस गेला तर लोक त्याच्या उंचीचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत. बरोबर आहे? सगळे श्रीमंत जर एखाद्या ठिकाणी असतील तर कोण किती श्रीमंत आहे याचा लोक विचार करणार नाहीत, त्या श्रीमंतीचं कौतुकही करणार नाहीत. पण असा श्रीमंत माणूस जर एखाद्या गरीबाच्या घरी आला असेल आणि गरीबाच्या घरी त्या पंक्तीमध्ये वाढायचं काम करत असेल तर लोक मात्र त्या श्रीमंतीचं कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत. आजही सागराचं कौतुक होत नाही एवढं पाणी असून सुद्धा. कोण सागराचं कौतुक करतंय? नाही करत लोक. महाराज, सागराचं कौतुक कोण करतंय? समुद्राचं कौतुक कोण करते? नाही करत. समुद्राचं कौतुक कोणी करत नाही. याचं कारण समुद्र पाणी असूनही कोणाच्या कामी पडत नाही. पण मेघाचं कौतुक लोक केल्याशिवाय राहत नाहीत. मेघ मात्र गर्जना करून आपल्याला पाणी दिल्याशिवाय राहत नाही. जो फक्त घेत राहतो समाजामध्ये त्याचं कौतुक होत नाही. जो देत राहतो त्याने कितीही गर्जना केल्या तरी लोक त्याचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही. आणखी सांगू, घेणाऱ्याचा हात नेहमी खाली असतो म्हणून समुद्र पृथ्वीच्या खाली आहे. संग्रहैक प्रप्राया समुद्रोपी रसातले दातारम जलदम पश्य गर्जंतम भुवनोपरी. घेण्याचाच विचार करतो लेकाचा म्हणून त्याचं स्थान खाली आहे, आणि मेघ नेहमी देण्याचा विचार करतो म्हणून त्याचं स्थान वर आहे. तसं तुम्ही सामान्य जरी विचार केला ना तर देणाऱ्याचा हात वरच असतो, घेणाऱ्याचा खाली असतो. तंबाखू आहे मला माहित नाही असली तर मला पाहिजे म्हणून म्हटलं. नाही, मी तंबाखूचं उदाहरण दिलं. तंबाखू मागणारा माझ्यासारखा कीर्तनकार असू द्या, तंबाखू देणारा एखादा टाळकरी असू द्या, तर टाळकऱ्याचा हात वर असतो, घेणाऱ्याचा हात खाली असतो. तंबाखू ते जास्त नाही, एवढीच. ते देणारा असला तरी त्याचा हात वर असतो गड्या. मग मला सांगा, हात खाली असणं चांगलं का वर असणं चांगलं? वर असणं. हात पसरीजीने हात पसरीजीने दिगजाचे
चाचे तुका मन करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरीची ने धिक चाचे मन करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरीने धिक चाचे हात पसरी गुरुजी देण्याचं काम करतायत. गुरुजी विद्यार्थ्यासाठी लहान होतात. PhD झाल्यानंतर सुद्धा पहिल्या वर्गावर जर शिकवायचं असेल तर PhD शिकवत नाहीत, एकापासून सुरुवात करतायत. एकाचा शिकवत असताना अगोदर शून्य काढतायत, बरोबर आहे ना. असं शून्य काढतायत, नंतर इथून दांडू मारतात. याला म्हणतात नारायण, याला एकाचा म्हणतात. असं शून्य काढलं पाहिजे राजा. इकून असा दांडू मारला ना त्याला एकाचा म्हणतात. नारायण शून्य बरोबर काढतो पण दांडू खालून मारतो. नारायण तसं नाही, इकून दांडू मारला की त्याला एकाचा म्हणतात. शून्य बरोबर काढतो. तर शून्य कोणी शून्य म्हटल्यावर बरोबरच काढणार आहे. दांडू वरून मारतो. अरे नार्या यातला नाही बरं की शाळेतला आहे. अरे असं चेंडू काढला पाहिजे, इकून दांडू मारला की एकाचा होतो. एका महिन्यापासून मी एकाचा शिकवतो, तुला येत नाही. येतो गुरुजी. मग मूर्खा काढत का नाहीस? तो म्हटला गुरुजी एकाचा काढल्यावर मग दोनाचा काढावा लागेल ना. आपल्याला करायचंच नाही गुरुजी. एकाचा काढा. पोरं शिकवणं फार कठीण असतात महाराज. पोरं फार कठीण असतात बरं शिकवणं. पहिलीतले पोरं तर फारच कठीण असतात. हो. एकाला विचारलं गुरुजीनं, का रे रामू, हा गुरुजी, तुला घटना आणि दुर्घटना त्यातला फरक सांगता येईल का रे? येईल गुरुजी, कारण कालच मार खाल्ला होता, रागच आला होता गुरुजीचा. सांगता येईल गुरुजी. सांग बरं घटना कशाला म्हणतात? गुरुजी, समजा आपल्या शाळेला आग लागणे ही घटना. घटनाच आहे का नाही? शाळेला आग लागणं ही घटना. बरं, ही झाली घटना. आता दुर्घटना सांग गुरुजी. त्याच्यातून तुम्ही जिवंत बाहेर येणं हे दुर्घटना. असे पोरं असतात. फारच जेवली महाराज. एकाला विचारलं, का रे तुझी म्हैस किती दूध देते रे? ते म्हणे बाबा दूध देत नसते, दूध काढावं लागते. आमचे इंगडे महाराजांचं स्मरण होते. फार मस्त विनोद करायचे महाराज. इंगडे महाराजांचे विनोद सप्रमाण असायचे. त्याला प्रमाण असायचं. विनोद असले पाहिजे, दृष्टांत असले पाहिजेत, पण त्याला प्रमाण असलं पाहिजे. त्यांच्या याला प्रमाण असायचं. मग सांगायचे ते. एका पोराला विचारलं, असं पोर समोर उभं केलं, विचारलं, तू कितवीत आहे रे? कितवीत? असंच विचारतो ना मग पद्धतीने, कितवीत आहे? तो म्हटला 9वीत. 9वीत लेका मूर्खा, काही सांगतो 9वीत? मापा म्हणे. आलं ना तुमच्या लक्षात? तुम्ही कितवीत आहे हे लक्षात आलं माझ्या. एकाला विचारलं, 52 गावाचे नाव सांग. तो म्हटला, साहेब 40 गाव 12 बारामती. म्हणजे मी शिक्षक आहे हे विद्यार्थी आहेत असं नाही, सांगतोच असं. शिकवतायत गुरुजी, लहान होतात गुरुजी, कृती करतायत गुरुजी. हातामध्ये पेन घेत आहेत, हातामध्ये पाटी घेत आहेत, त्याला शिकवतायत गुरुजी. एकाचं महाराज आता तर बोजा सहन होत नाही पोरांना. काय असायचो आपल्याला, काय असायचो? हायब्रिडची थैली, त्याला 2 कशी लावले की दप्तर व्हायचं नाही का? त्याच्यातच असायची बघा ती पिशवी, त्याच्यातच ती शिदोरी असायची. काय असायचं शिदोरीवर महाराज? ठेचा असायचा, लोणचं असायचं. दुपारच्या सुट्टीमध्ये तेच थोडं थोडं खायचं. पहा काही नसायचं. काय त्यावेळेची शाळा वेगळी होती.
पण त्यावेळेला शाळेमध्ये संस्कृती होती. आता शाळा जरा वेगळीच झाली नाही का. आता संस्कृती गेली, आता फक्त शाळा राहिली. विठ्ठल विठ्ठल गुरुजी विद्यार्थ्यासाठी लहान होतात, विद्यार्थ्याच्या जवळ बसतात, त्याचा हात आपल्या हातात घेतात आणि एकाचा दोनाचा शिकवतात. ही कृती करतात महाराज. कृती नसती केली तर त्यांना नाही जमलं असतं. कृती करावी लागते. फळ्यावर शब्द लिहून द्यावे लागतात, फळ्यावर शिकवावं लागतं. फळ्यावर बीजगणित असेल तर ते आकडे कळावं लागतात, गणित असेल तर सगळं लिहून द्यावं लागतं. त्यांना लिहून देण्याची काय गरज आहे. पण आपल्या विद्यार्थ्यांनी मोठं बनावं अशी त्यांची इच्छा आहे, अशी त्यांची इच्छा आहे. आम्ही शाळेत होतो. शाळेत जात असताना आम्ही 7व्या वर्गापर्यंत गेलो आणि ठरल्याप्रमाणे आम्ही 7वी नापासही झालो. ठरल्याप्रमाणे झालो, अरे ते ठरूनच आम्ही शाळा शिकवत होतो. 7वी नापास झालो. आमच्या मॅडम म्हणायच्या की संजय तू अजिबात शाळेत येऊ नको, कशाला विनाकारण टाईम बर्बाद करतो तू, तिकडे जा, शेगावला जा, आळंदीला जा. तू कीर्तनकार हो बाबा, तुझं काही लक्ष नाही इकडे, मी तुला दर्शन घेईन, तू शाळेत नको येऊ म्हणे. आता कारण आपल्या सगळ्या विषयाला एकच वही होती महाराज, एकच वही, सगळे विषय काय होता हो, एकच वही होती. इतिहास, भूगोल, बीजगणित, चित्रकलाही त्याच्यातच होती. सनकन मारली, न्यूज नको म्हणे तू मूर्खा. गेलो आम्ही शेगावला, आळंदीला गेलो, डोंगरगणला गेलो. व्याकरणाचा, वेदांताचा काही थोडासा अभ्यास केला, 108 पारायणे केले. आणि नंतर आमच्या त्या शिक्षकांचा निरोप समारंभ होता. सेवानिवृत्तीचा दिवस होता. आम्हाला बोलावलं तिथं. सगळे माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी समोर बसले होते. पटांगण भरलेलं होतं. सगळे शिक्षक उपस्थित होते आणि माझं भाषण सुरू झालं. त्यावेळेला श्लोकही भरपूर येत होते, शास्त्र येत होतं, काही असं काहीतरी ब्रह्मसूत्रातलं एखादं सूत्र येऊन जात होतं. त्यावेळेला आमच्या मॅडम अशा बाजूनं बसल्या होत्या. त्यांच्याकडे पाहून मला बोलता येत नव्हतं, कारण त्या रडत होत्या. त्यांचे डोळे सारखे पाजरत होते, खूप पाजरत होते. आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेला मी त्यांच्याकडे पाहून शेवटी म्हटलं होतं सगळ्या मुलांच्या सोबत, हमें और जीने की चाहत न होती अगर तुम न होते, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे में भी तो लहरा डूबोती अगर तुम न होते. हमें और जीने की चाहत न होती अगर तुम न होते, अगर तुम न होते. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे में भी तो लहरा होती अगर तुम न होते, अगर तुम न होते. खरं सांगा, मला असं वाटतं की वामन भाऊची प्रतिमा आपण समोर ठेवली पाहिजे. वामन भाऊच्या मंदिराच्या समोर आपण उभं राहिलं पाहिजे. ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी मूर्तीकडे पाहिलं पाहिजे. ज्यांनी वामन भाऊला पाहिलं असेल त्यांनी एखाद्या ओट्यावर बसलेलं पाहिलं पाहिजे. बरोबर आहे ना? पाहिलं पाहिजे. ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी मूर्तीत पाहिलं पाहिजे. आणि सगळ्यांनी, मला वाटतं या फुलसांगवीतल्या सगळ्यांनी त्यांच्याकडे पाहून म्हटलं पाहिजे, अगर तुम न होते, अगर तुम होते, हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते. कोण आहे महाराज आपला उद्धार करणारा दुसरा? पहा बरं सगळ्या इकडे फिरून तुम्हाला भाऊ भेटतायत का? पहा बरं कुठेही जाऊन तुम्हाला तुकोबाराय भेटतायत का? हे 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 एखाद्याच खाणीमध्ये निर्माण होत असतात, एखाद्याच खाणीमध्ये सापडत असतात. आणि त्यांना निर्माण होण्यासाठी सुद्धा ते खाण शोधत असतात.
तुमची जर खान त्यांनी निर्माण होण्यासाठी शोधली असेल तर भाग्यवान आहात महाराज तुम्ही की त्यांनी तुमचा शोध घेतला इथे येण्याचा. गुरुजी लहान होत आहेत, गुरुजी कृती करतात. आणि मला एक वाक्य सांगायचं राहिलं. आमच्या ताईला विचारलं की तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद कोणचा आहे. त्यांनी गहिवरून सांगितलं, माझा पोरगा अमेरिकेमध्ये आहे, माझा एक पोरगा फार मोठा आहे, आमचं खूप चांगलं आहे, आम्ही दोन्ही शिक्षक आहोत, खूप शिकवलं आम्ही मुलांना. पण तुम्हाला शपथ घेऊन सांगतो की माझा मुलगा किती शिकला आहे याचा मला आनंद नाही, पण ज्याला मी खूप मारलं आहे, जो 7वी नापास झाला आहे, तो माझा एक विद्यार्थी आज महाराष्ट्राच्या समोर उभा आहे, हे मात्र मी कधी विसरणार. गुरुजी लहान होत आहेत, कृती करतायत, शिकवतायत. आणि म्हण दादा, चेंडू दांडू एकाचा आमच्याकडे शिकवतात, कावड्याची चोच दोनाचा, वाकडा तिकडा तीनाचा, बैलाची शिंगोटी चाराचा. तुमच्याकडे वेगळं शिकवतात. उभा माणूस 5चा, उलटा 3 6चा, कुत्र्याचं शेपूट 7चा, बुड्याची काठी 8चा, नेजेल माणूस 9चा, नेकावर पूज्य 10, अर्भकाचे 60, पंते हाती धरले पाटे, पंते हाती धरले पाटे, पंते हाती धरले पाटे, अर्भकाचे पाटे, पंते हाती धरले पाटे, पंते हाती धरले पाटे, पंते हाती धरले पाटे. पंते हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी, पंते हाती धरली पाटी, पंते हाती धरली कृती करतायत. शिक्षक गुरुजी संत सुद्धा तशीच कृती करतायत. हा दृष्टांत महाराजांना कमी वाटला. कमी वाटण्याचं कारण असं आहे, गुरुजी विद्यार्थ्याला शिकवतायत, लहान होत आहेत, पण वाट पाहतायत. कशाची? 1 तारखेची. 1 तारखेची वाट पाहतायत. कशासाठी? पगारासाठी. दृष्टांत थोडा कमी वाटला म्हणून यामध्ये लोभ नसलेल्या माईचा दृष्टांत दिला, आईचा दृष्टांत दिला. आई आपल्या मुलावर किती प्रेम करते, माऊलीला सुद्धा सांगता नाही आलं इतकं प्रेम करते, ज्ञानोबा रायला सुद्धा सांगता नाही आलं इतकं प्रेम करते. तो मातेचा सोयरा केतुला पा, की जो मातेच्या ये उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. मला नाही सांगते किती आवडतोय म्हणून. इतकं पोरग आवडत असते महाराज मायला. मायला सगळ्यापेक्षा जर जास्त कोण आवडत असेल, मुलगा आवडतो, खूप आवडतो, खूप आवडतो. विठाला 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 विठाला. दोघा भावाची भांडणं झाले होते. भांडणामध्ये एक लखोपती होता, एक भिकारी होता. करोडपती तो भाऊ म्हटला, अरे तेरे पास क्या है, लेक जा. मेरे पास बंगला है, मेरे पास धन है, मेरे पास दौलत है, मेरे पास गाड़ी है. भिकारी है तू, तेरे पास क्या है. तो भिकारी भाऊ सुज्ञ होता. तो म्हटला, मूर्ख आहेस तू. तेरे पास बंगला है, तेरे पास गाड़ी है, तेरे पास धन है, तेरे पास दौलत है, लेकिन मेरे पास माँ है. क्या बात है. घडलेला प्रसंग सांगतो. तिथं कॅबिनमध्येच मी होतो.
त्या ठिकाणी एका मुलाला कॅबिनमध्ये डॉक्टरांनी बोलावून घेतलं. त्याचा भाऊ त्या दवाखान्यामध्ये होता. 32 वर्षाचं वय होतं. दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. भावाला सांगितलं, तुझ्या भावाच्या दोन्ही किडन्या गेल्यात गड्या, आता जरा राहणं अशक्यच दिसते. डॉक्टर साहेब काही उपाय सांगा ना. उपाय आहे गड्या, त्याला जर एक किडनी देणारा कोणी भेटला तर तो जगू शकतो. बघा ना डॉक्टर साहेब, कोणी भेटत असेल तर, कोणी भेटत असेल तर. लक्षात आलं ना तुमच्या? किडनी देणारा कोणी भेटत असेल तर पहा ना. डॉक्टर म्हटले दुसऱ्याचं कशाला, का तुझ्याजवळ देवाने 2 दिलाय, त्यातली एक दे ना. मग डॉक्टर माझ्यावरच आणलं तुम्ही. हां, कुठं बाहेर पहा बा, कुठं भेटत असेल तर. मी देऊन माझं कसं, मग माझा प्रपंच, माझी मुलं बाळं यांच्याकडे मला लक्ष द्यावं लागतंय. मला कशी किडनी देता येईल? त्याला पाठवलं, त्याच्या बायकोला बोलावलं, सांगितलं आहे राहू शकतो, नाही तर नाही. काय केलं पाहिजे डॉक्टर साहेब? एक किडनीची गरज आहे. आणा ना डॉक्टर साहेब कुठं तसं असला, आपण पैसे देऊन टाकू त्याचे. ते म्हटले नाही, तुमच्यातच आहे, दुसऱ्याची नाही जमणार, तुम्हाला द्यावी लागेल. दिली तर हा जगू शकतो. घडलेलं हां महाराज. ती रडत होती पण म्हणत होती की डॉक्टर साहेब असं काय करताय, माझे लहान लहान मुलं आहेत, त्यांच्याकडे मला लक्ष द्यावं लागेल. एकदम मला नाही करता येणार डॉक्टर साहेब हे, तुम्ही दुसरा काहीतरी उपाय सांगा. तिला पाठवलं, त्याच्या आईला बोलावलं. आई रडत होती, खूप ओक्साबोक्षी रडत होती. आई म्हणत होती, डॉक्टर साहेब काही करा, पोरगं नका मरू देऊ, हे दुःख नका दाखवू डॉक्टर साहेब मला, नाही तर त्याच्या अगोदर मला अगोदर काहीतरी करा, मग बघा, मला दुःख नका दाखवू डॉक्टर साहेब, काही झालं तरी चालेल पण पोरगं वाचलं पाहिजे. सगळी इस्टेट विकते साहेब मी माझी, मी काही करेल साहेब, दुसऱ्याच्या घरी भांडे घासेल, माझ्या पोराला जगवेल पहा, घालेल पहा, पण माझं पोरगं नका जाऊ दे साहेब, काही करा साहेब, जगतो. काय केलं पाहिजे साहेब? किडनीची गरज आहे का? बघा ना साहेब. मग बघायचे नाही, तुमच्यातच देवाने दिले. डॉक्टर साहेब अडाणी होती बिचारी, अशिक्षित होती, खेड्यातली होती. माझ्या शरीरात असतील तेवढ्या सगळ्या किडन्या काढून घ्या साहेब, पण पोरगं जगलं पाहिजे. आईशी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, आईची कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. अरे फक्त बोलत नाही, कृती करते. त्याने सी आणि सू केली तर बोलली असती तर साफ झाला असता का? तो कृती करावी लागते. जेवण करताना सुद्धा हे पागल तिथं येत असतंय, रांगत रांगत आणि त्याच्या ताटाच्या समोर घाण करत असते. महाराज वाच्य नाही करत, वाच्यता नाही करत, तक्रार तर अजिबात करत नाही. अगोदर त्याची व्यवस्था करते, मग जेवायला बसते. कोण करते? कोण करते? ऐशी कडवड्याची जाती, करी लाभावी न प्रीती. कोण लाभाशिवाय प्रेम करते महाराज? लाभाशिवाय प्रेम करणारी फक्त एकच जात आहे, ते म्हणजे आई. कृती करते, आपल्या मुलाला जगवण्यासाठी खूप कष्ट करते, खूप कष्ट करते. माझ्या पोराची तब्येत ज्याने बिघडते ते खात नाही हो, आवडीचं असून सुद्धा, बरोबर आहे ना? नाही, पोरगाला तब्येत बिघडेल मला. आणि म्हणून बिचारी लहान असताना झालं याचं कीर्तन, असं ते पोरगं टाकलेलं असतं महाराज. 4-5 महिन्याचं असते सर ते गणेश, आणि त्या पोराशी ती बोलत असते, काही समजत नाही त्याला, एकटीच असते घरात. पोराशी बोलते, माझं छकुला आता झोपणार आहे, बोलते ना, माझे भांडे राहिले दादा, असंच ना, मला धुणं राहिलं, मला आता धुणं धुवायचं आहे, आता छान छान झोपलं पाहिजे. काय समजते मला त्या कार्ट्याला? काहीच समजत नाही, तरी प्रेमाने बोलते. काही समजत नसताना जर माय तुमच्याशी प्रेमाने बोलत असेल तर लेको हो, म्हातारपणी काही जास्त देऊ नका तिला, फक्त प्रेमाने बोला, तिला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेमाने बोलत नाही ना, प्रेमाने बोलत नाही तुम्ही. अरे मुलगा
बोलते प्रेमानं महाराज. छान छान झोपलं पाहिजे. आता माझे भांडे राहिले, तुझा दादा घरी येणार आहे, त्याचा डबा मला करून द्यायचा आहे शाळेत जायसाठी, ट्युशनवरून येणार आहे तू आता. आणि आता तुझे पिता घरी येणार आहेत, पिता 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 घरी येणार आहेत तुझे पिता. आता तुमच्याकडे पिताच म्हणतात ना. पिता पिता घरी येणार आहेत तुझे पिता, त्यांच्या अंगावर थंडगार पाणी टाकायचं आहे मला. माझे अचुरे बचुरे चकुरे राधे रुपळे नाही का, आहे ना, असंच आहे ना. आई आपल्या मुलावर इतकं प्रेम करते. आई फक्त प्रेमच करत नाही, आपल्या मुलासाठी लहान होते, कृती करते. कशी कृती करते? बाळकाचे चाले, बाळकाचे चाले, बाळकाचे चाले, बाळकाचे चाले. माता जाणून पाऊल घाली, माता जाणून पाऊल घाली. ऐसे संत जगे, ऐसे संत जगे. माता जाणून पाऊल घाली, माता जाणून पाऊल घाली. ऐसे संत जगे, ऐसे संत जगे. गोपाल कुमारी, हरि गोपाल कुमारी, 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 गोपाल. शेवटचं चरण ज्यावेळेला म्हणायचं असेल त्यावेळेला चाल म्हणा, तेच आपण शेवटची चाल समजू. विषय असा आहे, गुरुजीचा दृष्टांत कमी वाटला, आईचाही दृष्टांत कमी वाटला संतांच्या कृतीपुढे. आई फक्त आपल्याच मुलाचा विचार करते, दुसऱ्याच्या नाही. नाही का, प्रमाण आहे ना. इतरा बाळावरी नये आपुलियाचा कडवळा. आपल्या मुलावर जितकं प्रेम करते तितकं दुसऱ्याचं नाही. नाही करत. काय म्हटलं? तसं नसतं तर रामायण झालं नसतं, पण तसं नसतं तर महाभारतही झालं नसतं ना. आहे का नाही? महाभारत का घडलं? तसं आहे म्हणून घडलं. अर्थात आहे का, आपल्या मुलावर प्रेम करते, दुसऱ्याच्या नाही. आपला तो बाळ्या, दुसऱ्याचं ते कार्ट, असं ती म्हणत असते. म्हणून माझ्या दादांनो, माझे साधू आहेत ना, माझे बाबा आहेत ना, माझे भाऊ आहेत ना, माझे बंकट स्वामी महाराज, माझे जोग महाराज, माझे निगमानंद महाराज, हे फक्त आपल्या मुलांसाठी नसतात, हे फक्त आपल्या प्रपंचासाठी नसतात, तर ते नावेप्रमाणे समाजासाठी असतात. तुका मन नावे, तुका मन नाव, 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 तुका मन नाव,
करुणी दाविती अंगी गायक आपल्या परिसरातलेच आहे. ते आयात केलेलं नाही. तुमचा हा परिसर आयात करणारा नाही, निर्यात करणारा. हे बऱ्याच ठिकाणी निर्यात होत आहे. क्रिया करोनी दाविती अंगी क्रिया करोनी दाविती क्रिया करने दाविती क्रिया करने क्रिया करोनी काही बिचारे प्रॅक्टिस करतात कीर्तनात. क्रिया करुणे क्रिया क्रिया करुणे क्रिया दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी मी रे महाराजांनी कृती सांगत असताना शिक्षकाचं उदाहरण दिलं, गुरुजीचं उदाहरण दिलं. त्यांच्या अंतकरणामध्ये लोभ आहे म्हणून उदाहरण बदललं. संतांना उपमा देत असताना पण आईच्या मनामध्ये आपल्या मुलाबद्दलच प्रेम आहे, उदाहरण बदललं. शिक्षक फक्त विद्यार्थ्यासाठी आहे, आई फक्त आपल्या मुलासाठी आहे. अरे पण नाव कोणासाठी आहे? नाव फक्त प्रापंचिक लोकांसाठी नाही, फक्त कुटुंबासाठी नाही, नाव तर जनासाठी आहे ना. नाव म्हणतोय मी, तो नावाडी एखाद्या वेळेला पैसे कमावत असेल पण नावेला काय उपयोग नाही. आम्ही कीर्तनावर असू पण त्यांना काय उपयोग आहे आता? सज्जनानो, नाव पाणी असू द्या, पाऊस असू द्या, ऊन असू द्या, वारा असू द्या, थंडी असू द्या, पाण्यातच असते ना. कोणासाठी असते? नावेसाठी नाव पाण्यात राहत नाही, नाव लोकांसाठी पाण्यात असते. अलीकडच्या काठावरचे लोक पलीकडच्या काठावर पोच करणे, पलीकडच्या काठावरचे लोक अलीकडच्या काठावर आणून देणे, हे नावेचं काम आहे. पूर्वी कुठे रस्ते होते, नावेचा उपयोग होता. नाव जशी फक्त आणि फक्त जनासाठी आहे, नाव आणि फक्त जनाच्या उद्धारासाठी आहे, असे माझे वामन भाऊ कोणासाठी आहे? त्याचं उत्तर सुद्धा फक्त समाजाच्या उद्धारासाठी. क्रीडा
ज्ञानेश्वर